टी20 क्रिकेटचा धुरंधर कोण आज ठरणार. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि न्यूझीलंड भिडणार. टीम इंडियाला सलग दुसऱ्या तर न्यूझीलंडला पहिल्या जगज्जेतेपदाची आस. टीम इंडियाच्या विजयासाठी देशभरामध्ये होम हवन आणि पूजा अर्चा. अयोध्या कानपूरमध्ये क्रिकेट प्रेमींचं देवाला साकडं. काँग्रेस पक्षाची सरंजामी मानसिकता. काँग्रेसमध्ये कार्यकर्तेही शोभेची झाडं. संधी मात्र नेते वतन आणि जहागीरदारांच्याच मुलांना. झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमात ज्योती वाघमारे यांनी सांगितलं काँग्रेस सोडण्याचं कारण. उमरेड पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा. निवृत्त उपप्राचार्य सतीश खर्चेनेच फोडला 12वीचा पेपर. 2023-24 मध्ये बोर्डासाठी सेट केलेला पेपर कोचिंग क्लासेसला दिल्याचंही समोर. भंडारा शहरामध्ये मागील 15 दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा. पाण्यामध्ये आढळले मृत सरडे. घटनेमुळे भंडाराकरांकडून प्रशासनाविरोधात संताप. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष अधिक तीव्र. इस्रायलकडून तेहरानमधील तेल डेपोंवर हवाई हल्ले. परिसरात आग आणि धुराचे प्रचंड लूट. टी20 क्रिकेटचा धुरंधर कोण आज ठरणार. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि न्यूझीलंड भिडणार. टीम इंडियाला सलग दुसऱ्या तर न्यूझीलंडला पहिल्या जगज्जेतेपदाची आस. टीम इंडियाच्या विजयासाठी देशभरामध्ये होम हवन आणि पूजा अर्चा. अयोध्या कानपूरमध्ये क्रिकेट प्रेमींचं देवाला साकडं. काँग्रेस पक्षाची सरंजामी मानसिकता. काँग्रेसमध्ये कार्यकर्तेही शोभेची झाडं. संधी मात्र नेते वतन आणि जहागीरदारांच्याच मुलांना. झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमात ज्योती वाघमारे यांनी सांगितलं काँग्रेस सोडण्याचं कारण. उमरेड पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा. निवृत्त उपप्राचार्य सतीश खर्चेनेच फोडला 12वीचा पेपर. 2023-24 मध्ये बोर्डासाठी सेट केलेला पेपर कोचिंग क्लासेसला दिल्याचंही समोर. भंडारा शहरामध्ये मागील 15 दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा. पाण्यामध्ये आढळले मृत सरडे. घटनेमुळे भंडाराकरांकडून प्रशासनाविरोधात संताप. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष अधिक तीव्र. इस्रायलकडून तेहरानमधील तेल डेपोंवर हवाई हल्ले. परिसरात आग आणि धुराचे प्रचंड लूट.